राशीनुसार तुम्हाला आजच्या घडीला कोणत्या एका कठोर सल्ल्याची सर्वात जास्त गरज आहे जे तुमचं आयुष्य बदलेल? मेष रास, प्रत्येक गोष्टीत घाई करणे आणि रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेणे थांबवा. संयम ठेवा. शांत डोक्याने घेतलेला एक निर्णयच तुम्हाला आता मोठ्या नुकसानीतून देखील वाचवू शकतो. वृषभ रास, जे गेले ते गेले. जुन्या गोष्टींना कवटाळून बसू नका. स्वतःच्या हट्टीपणामुळे नवीन संधी गमावू नका. आता बदल स्वीकारण्याची आणि पुढे चालण्याची देखील वेळ आली आहे. मिथुन रास, फक्त अतिविचार करत बसू नका. तुमच्या मनात हजारो प्लॅन्स आहेत, पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून कृती करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. कर्क रास, स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांना महत्त्व देणं आता थांबवा. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्याकडे रडणे सोडा. जगाला तुमची किंमत समजण्यासाठी आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. सिंह रास, तुमचा खोटा स्वाभिमान आणि मीच बरोबर हा अहंकार बाजूला ठेवा. सगळ्या जगाचं ओझं एकट्याने वाहण्याची गरज नाही. योग्य व्यक्तींची मदत घेण्यास आणि काही गोष्टी सोडून देण्यास अजिबात कमीपणा मानू नका. कन्या रास, सल्ला, स्वतःला सतत दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्ट बनण्याची धडपड ही तुम्ही थांबवा. तुम्ही माणूस आहात, तुम्ही यंत्र नाही. थोडा वेळ स्वतःसाठी जगा आणि स्वतःच्या कामावर देखील समाधानी राहायला शिका. तुळ रास, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचे अस्तित्व गमावत आहात. जे लोक तुमचा फायदा घेत आहेत त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमचा स्वतःचा आनंद हा तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. वृश्चिक रास, जुन्या कटू आठवणी आणि सुडाची भावना सोडून द्या. इतरांसाठी नाही तर स्वतःच्या मनःशांतीसाठी लोकांना माफ करा आणि भूतकाळापासून बाहेर पडा. वर्तमानात जगायला तुम्ही सुरुवात करा. धनुरास, परिस्थितीपासून किंवा जबाबदाऱ्यापासून पळ काढणे आता थांबवा. केवळ स्वातंत्र्याच्या आणि मजेच्या मागे धावण्याऐवजी आता आयुष्याकडे तुम्ही गांभीर्याने बघण्याची आणि स्वतःची जबाबदारी घेण्याची देखील वेळ आता आली आहे. मकर रास, आयुष्य म्हणजे फक्त काम, करिअर आणि पैसा नाही. तुम्ही जे काही कमावलं आहे त्याचा आनंद घ्यायला देखील शिका. कुटुंबाला आणि स्वतःला वेळ द्या, अन्यथा शेवटी फक्त पैसा उरेल आणि माणसं दुरावतील. कुंभरास, स्वतःला जगापासून तोडून घेणे आणि भावना लपवणे थांबवा. तुम्ही कितीही प्रॅक्टिकल असलात तरी तुम्हालाही माणसांची आणि प्रेमाची देखील गरज आहेच. हक्काच्या माणसांसमोर व्यक्त व्हायला तुम्ही कदाचित घाबरू नका. मीन रास, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर या आणि वास्तवात जगायला शिका. अनोळखी आणि चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवून स्वतःचा वापर होऊ देणे थांबवा. प्रॅक्टिकल बनण्याची आता अत्यंत गरज नाही. तुमच्या राशीचा हा सल्ला तुम्हाला 100% पटतोय का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.